नमस्कार व्ह्यूअर्स, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनल आयकॉनिक एज्युकेशन 7 मिलियनवर। आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 8वी विषय इतिहास यामधील 11वा चॅप्टर समतेचा लढा यातील स्वाध्याय पाहणार आहोत। तेव्हा तुम्ही जर या व्हिडिओवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि इतर लोकांपर्यंत शेअर करा। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। पहिला प्रश्न आहे, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा। राजकोट येथे रेड क्रॉस सोसायटीची स्थापना रिकामी जागा यांनी केली। या प्रश्नाचं उत्तर आहे रखमाबाई जनार्दन। त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, अमळनेरच्या गिरणी कामगार युनियनचे अध्यक्ष रिकामी जागा हे होते। या प्रश्नाचं उत्तर आहे साने गुरुजी। तिसऱ्या नंबरचा प्रश्न आहे, आयटेकच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष रिकामी जागा होते। याचं उत्तर आहे लाला लजपत राय। त्यानंतर पुढील दुसऱ्या नंबरचा क्वेश्चन आहे तो म्हणजे टिपा लिहा। त्यामधला पहिला प्रश्न आहे, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे सामाजिक कार्य। या प्रश्नाचं उत्तर आहे पेज नंबर 129वर, जिथे दिलेलं आहे की महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी दलितांच्या प्रगतीसाठी 1906मध्ये डिफ्रेस क्लासेस मिशन ही संस्था सुरू केली। दलितांना स्वाभिमानी, सुशिक्षित आणि उद्योगी बनवणे हा त्यांच्या कार्याचा महत्त्वाचा भाग होता। तर उच्चवर्णीयांच्या मनातील दलित विषयक भ्रामक समजुती नष्ट करणे हा त्या कार्याचा दुसरा भाग होता। त्यासाठी त्यांनी मुंबईत परळ, देवनर या भागामध्ये मराठी शाळा, उद्योगशाळा काढल्या। त्याने पुणे येथे पर्वती मंदिरामध्ये प्रवेश सत्याग्रह, दलितांची शेतकी परिषद, संयुक्त मतदारसंघ योजना इत्यादीबाबत दलित वर्गाच्या हिताच्या दृष्टीने विविध कार्यामध्ये सक्रिय भाग घेत होते। त्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे, राजश्री शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात केलेल्या सुधारणा। याचं उत्तर आहे पेज नंबर 129वर। तर राजश्री शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात आरक्षणाचा क्रांतिकारी जाहीरनामा काढला। मोफत आणि सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला। त्यांनी जातीभेद निर्मूलनासाठी भरीव कार्य केले। रोटीबंदी, बेटीबंदी, व्यवसायबंदी असे 3 निर्बंध जाती व्यवस्थेत होते। या संदर्भामध्ये सभा घेतल्या। तसेच दलित लोकांच्या हातचे अन्न घेऊन शाहू महाराजांनी रोटीबंदी जाहीरपणे धुडकावून लावली। बेटीबंदीचा निर्बंध समाजामध्ये पाळला जात होता, त्यामुळे त्यांनी आंतरजातीय विवाह कायदेशीर मान्यता देणारा कायदा मंजूर केला। 22 फेब्रुवारी 1918 रोजी कोल्हापूर सरकारच्या गॅझेटमध्ये जाहीरनामा प्रसिद्ध होऊन संस्थानातील बलुतेदारी पद्धत नष्ट करण्यात आली। कोणताही व्यवसाय कोणालाही करण्याची परवानगी देण्यात आली। तर हा आपला पहिला भाग होता। यानंतरचा दुसरा भाग पाहायचा असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, ज्याची लिंक मी एंड स्क्रीनला दिलेली आहे, तिथून तुम्ही तो दुसरा भाग पाहू शकता। भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।